मंडळी आज आमच्या घरी आहे ना डेथ झाले. ठीक आहे, तर आज चाललोय आम्ही डोंबिवलीला. तुम्हाला मंडळी हे बघा तिघे पण निघाले. चल तिकडे ऑटो बघूया. चला 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 चल. नमस्कार मंडळी. आज त्याचा टेस्ट आहे. कुठला टेस्ट आहे आज? मॅथ्स आहे. ते सांगते तिला थांब, हे 5 मिनिटाचं काम आहे तर करूनच देते नाही. ह्याला मग त्याला मग. गुड मॉर्निंग मंडळी. वेलकम टू शिर्के कंपनी फॅमिली व्लॉग. सॉरी मी झोपेतून उठलो आहे. आता जस्ट उठलो आम्ही थोड्या वेळ आधी. बघा कैवल्य रेडी झालाय. नमस्कार मंडळी. आता स्कूलला जायला रेडी झालेली आहे. ठीक आहे, आज त्याचा टेस्ट आहे. कुठला टेस्ट आहे आज? मॅथ्स आहे. हा म्हणजे ते डिक्टेशन काइंड ऑफ टेस्ट आहे. ते लोक वर्ड्स सांगणार, त्याला ते रायटिंग मध्ये करायचे आहेत. अवनीचं पण सेम आहे. अवनी पण रित्या रेडी होते. तिच्या 2 वेण्या घातल्या जात आहे. त्याची वेणी थोडी वाकडी झाली. हा, अवनीचा स्टडी लागतात आहे. स्क्वेअर सर्कल तिला पण तेच आहे. मॅथ्सच आहे ना तिचा पण. अवनीचं पण मॅथ्स. मम्मा तिची वेणी घालायला बिचारीची ही झाले, कंटाळलेली. कारण त्याचं डोकं सारखं हातते, तिकडे बघते कैवल्याला, तिकडे बघते. मग तिचा तो भांग जरा चुकीचा येतोय वेळेला. स्मिता इरिटेट झाले. स्मिता सांगते तिला थांब, हे 5 मिनिटाचं काम आहे तर करूनच देते नाही. ह्याला मग त्याला मग. त्याला बघ त्याला बघ. तो काय लावली असं बोलते ना. बघताय मंडळी, अवनीची काय चुकी आहे. मग मीच बोलते तिला खाली बघ वर बघ. हा, त्याला बघ त्याला बघ. त्या आमच्या म्हणण्याला आहे ना गंडा, त्याला गाठ त्याला गाठ मुलगी आहे ना त्याच्यामध्ये. आपला माश मंडळी आज बरं वाटत नाही, हसतोय. ठीक आहे, आज जाणार आहे बाहेर. बघू आज काय अपडेट आले. नको हे आता निघू थोड्या वेळा. एक 5-10 मिनिटांनी 6:30 झालेत. ते कैवल्य बघा काय करतोय. अरे मी झालं माझं 43 एज आहे आता. काय करतो असे कसे कसे असे. अक्कल पडत जाईन आता थोड्या दिवसाने. बघा केस माझे गरम पडतच असतात. कळायला लागले केस. पप्पाकडे जा आणि केस. अवनीचं रिव्हिजन चालू आहे. रिव्हिजन अवनी रिव्हिजन करते. मेमराइज करते वॉच. काय 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 मेमराइज म्हणजे आठवण करते असं. बघा किती काय 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 मी तर काय विचारलं. टेस्ट मध्ये किती आणणार आहे ते विचारते. तू किती आणणार आहे रे? काय 10 आउट ऑफ 10. तो 10 मधून 10 बोलतोय. 10 आउट ऑफ 10 बोल. मंडळी तो कॅमेरा समोर बोलतो 10 आउट ऑफ 10. पण माझा पोरगा आणतो. कशाला हे करायचं. मॅथ्स इंग्लिश हे त्याचं कप ऑफ टी आहे. त्याला इझी येतं. ठीक आहे, जर झालंच तर एकदम सिली मिस्टेक तरच, नाही तर नाही होत. त्याच्याने सहसा होत नाही. ठीक आहे, त्याचं पूर्वी असं होतं की मराठी हिंदीमध्ये थोडंसं गडबडायचं, पण आता ते पण स्ट्रॉंग आउट ऑफ येतात त्याच्यात. ठीक आहे, चालेल. त्याचे हे झाले केस पिन्सर ते
चहा घे ग, चहा थंड झाली. रात्री झोप झोप बोलत 12 वाजेपर्यंत त्याचे गप्पेच असतं नुसतं. मी ओरडलो म्हणून तो झोपला. पावडर आवडीला लावते, त्याला लावली तो पुसतो तोंडाची पावडर. मुंडा मिरर आहे. मिरर सारखा फक्त. येऊ तुला गरम करून. स्मिता काय खाल्लं नाही, पास्ता बनवलेला आज टिफिनला. ठीक आहे, असं की ती पास्ता खात नाही. मग पोरांनी खाल्ला, थोडा चहा पिताना मी खाल्ला. मी चहा प्यायलो. ठीक आहे, तिने सगळं पोरांचं केलं, त्यांना रेडी केलं. रात्री आम्ही ना खायचा हॉरर मूवी लावलेला एकदम. ते साऊथ मध्ये असतं ना कॉमेडी हॉरर. अवनी त्याला हे करत होती, बॉ करत होती, घाबरवत होती. हळूहळू आता मी कधी कधी घाबरवतो ना, तर माझं कॉपी करत होतो. कॉपी कॅट. मंडळी हे बघा, तिघे पण निघाले. चल तिकडे ऑटो बघूया. चला 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 चला. हे घाण बघा खाली. चला चला पुढे व्हा. घाण आहे खाली, घाण आहे, घाण आहे, घाण आहे. साईड नाही एकदम. दोघे रेनकोट वरती, त्याला रेनकोट घालायचे नाही, बोलतात आम्ही भिजतो स्कूलला जाताना फार. साईडला वा. स्मिता तू मागे येईल बघत चाल. स्मिता ऑटो बघत चालेल. कैवल्य इकडे हो. आजचा पण तोच विषय, आम्हाला चालतच पुढे जायचंय. बघूया कुठपर्यंत जाऊन रिक्षा मिळते. चालतं आम्ही अजून काय रे. त्या दिवसाच्या स्पॉटला आलोय आम्ही लोक. ऑटो काय मिळत नाही अजून, पाऊस आहे ना त्यामुळे ऑटो. हा काय बरं झालं मग, पॅसेंजर बसवायला गाडी तुम्ही चांगली. काय झालं का मग माझ्या छत्रीमध्ये तू असत ना इथे. स्मिता ऑटो बघतच चालले मागेवर थांबत. रिक्षा मिळाली. 15 मिनिटं वेट केल्यावरती, 10 मिनिटं चालल्यावरती रिक्षा मिळाली. असे रिक्षाचे प्रॉब्लेम आणि वांदे असतात. म्हणून हा एरिया आम्ही लोक लवकरात लवकर सोडायचा प्रयत्न करतो. खूप आतमध्ये राहतो इकडे. बघा तुम्हाला दाखवतो अजून. मुलं शाळेत चालतच चालले बिचारी. बरेच पोलीस आहेत, सगळेजण चालत 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 चालत. कारण रिक्षा मिळतच नाही पावसात. पावसाचा सीनच असं इकडचा. ऑक्युपाईड होतात रिक्षा लगेच. मंडळी जस्ट आता आलो मी त्यांना सोडून. मला वाटतं आम्ही लोक एक 10 पाणी सगळं अंगावरती पडलं ना. 15 मिनिटं आम्ही लोक उभे होतो.
15 मिनिटं आम्ही चालत आणि वेटिंग करत करत तसे चाललेलो. म्हणजे आम्हाला जवळजवळ 6:40ला आम्ही निघालो बाहेर. आम्हाला रिक्षा आत्ता मिळाले 5 मिनिटं आधी, 5-7 मिनिटं आधी. पटापट पटापट चालत आलेलो आहे. ठीक आहे, तर त्यामुळे मला येताना एवढं काय वाटत नाही की जास्त वेळ लागला. पण मुलं असतात बरोबर, स्मिता असते, रिक्षा बघत चालते, थांबत थांबत चालतं. तर अर्धा तास वेस्ट झाला, 25 मिनिटं तर नक्कीच वेस्ट झाली. म्हणून तर आम्ही इतके लांब राहतो ना, आम्ही कंटाळलो. त्यात एकतर इकडे जिथे जेव्हा राहायला आलो ना तेव्हा थंडी होती, ऑक्टोबर होता. आम्ही ऑक्टोबरला आलोय, 1 ऑक्टोबरला वाटतं. तर ते ऑक्टोबरचं तेवढंच हीट होतं आणि नवीन आल्यामुळे म्हटलं नाही ऑक्टोबर असल्यामुळे, आणि नंतर थंडीच चालू झाली. मग असं की नाही, थंड आहे वातावरण, व्यवस्थित आहे. त्यामुळे असं की ठीक आहे ना. नंतर जेव्हा आता गरमी आली मार्चच्या नंतर, त्या मार्च पासूनच बापरे, तेव्हापासून माहिती पडलं एक व्हेंटिलेशन नाही. ठीक आहे, इतकं आमचे म्हणजे असेच दिवस खराब जातात, रात्रीच झोप नाही लागत आहे. ठीक आहे, बघतोय आता हळूहळू जरा हे ऑफिसचं जॉबचं व्यवस्थित झालं ना की मग इथून निघायचंच आहे. तर नको आहे. आणि जर राहायचं असेल ना, मग वरचा आमचा जो माळा आहे ना, तो आम्ही लोक असं विचार करतोय की घरी काहीतरी मग काम चालू करू, कारण त्याचा यूज करू. जरा एवढं भाडं भरतोय आणि एवढंच त्याचा यूज करूया. ठीक आहे, आणि एखादी मग छोटी मोठी बाईक बघूया. त्या मुलांना मीच जाऊन किंवा स्मिताला घेऊन जाऊन असे पण चौघे जाऊ शकतो. सोडलं तिकडे, मी आलो ते तिकडे राहील. ठीक आहे, असं होईल. बघूया आता कसं काय. ठीक आहे, आलोय आता. आता जर कचरेवाल्याची वाट बघतोय, कारण कचऱ्याचं ते एक काय म्हणतात, एक बाई येते कचरा घ्यायला मागच्या चाळी, शिटी वाजवते. ते कचरा आहे तो नेऊन टाकतो कालचा. बघूया, आज मला पण जायचंच आहे. मंडळी, आज आमच्या घरी आहे ना डेथ झाले. ठीक आहे, तर आज चाललोय आम्ही डोंबिवलीला. तुम्हाला पुढचं सगळं मी दाखवतोच कसं काय काय, कारण आता प्रवास खूप मोठा आहे. ॲक्च्युली मला आज जायचं होतं, इंटरव्ह्यूला होता माझा स्केड्यूल, त्यामुळे मग माझी ती तयारी होती. पण आता विषय असा झाला की फोन आला. सक्का 2 नंबर जो भाऊ आहे मोठा, त्यांची मिसेस म्हणजे माझी मोठी बहीण, त्यांची डेथ झाली आहे डोंबिवलीला. तर आता चाललो आहे, सकाळी 11-11:30च्या आसपास झालं. इकडे पण निघालो तर रिक्षाच नाही तिथे. मग आता बाईक घेतलं, चाललोय वाईफच्या इकडे. मग तिथून मुलांना आणि वाईफला घेऊन आम्ही निघू. भेटतो तुम्हाला. आहे का फोन? डोंबिवलीमध्ये आलो आम्ही लोक. डोंबिवली स्टेशनला आलो 20ला. बघा स्टेशनला आलो आहे. त्यांना असं वेगळं वाटतंय, पण घरी आता डेथ झाले त्यांना एवढं काही कळत नाही, ते लहान आहेत ना. रिक्षासाठी थांबलो आहे, भाऊ येतोय रिक्षा घेऊन. म्हणजे एक सख्खा चुलत माझा भाऊ आहे, सख्यासारखाच आहे एकदम. तो रिक्षा आणतो. बघूया, डोंबिवली तुम्हाला दाखवतो. रिक्षा स्टँड वरती काय बॉक, रिक्षा बघा किती लागल्यात तिकडे. पण आम्ही ना स्टॉपला येऊन उभे राहिलो, कारण रिक्षावाले सगळे येऊन विचारतात कुठे जायचं आहे. कैवलला सांगितलं हा की डोंबिवली माझं सगळ्यात फेवरेट प्लेस. तुझं कुठलं फेवरेट प्लेस आहे? वा, आमच्या 2 नंबरची वहिनी आहे ना, त्यांचं आज निर्वाण झालेलं आहे. दिवंगत अर्चना अनिल शिर्के. तर आम्ही स्मशानात येऊन त्यांचा अग्निदाह करायला आलोय सगळेजण घरचे. आलो मालाडला. म्हणजे बॉडी जे काय होतं ना शेवटचं ते झालं. किती वाजेपर्यंत झालं स्मिता? ते 7-7:30 पर्यंत झालं असेल. 7-7:30च्या नंतर झालं. आता आम्ही सगळेजण पोचलो मालाडला. हे बघा कैवल्य अभिनय.
तिला